की मी सचिन वाझे यांना बोलवलं होतं आणि जून ऑगस्ट मध्ये 2020 ला सचिन वाझे यांना एसबीयूटी प्रकरणामध्ये एसबीयूटीच्या ट्रस्टींना बोलवून त्यांची इन्क्वायरी चालू आहे आणि त्या एसबीयूटीच्या ट्रस्टींकडनं 50 कोटी रुपये जमा करण्याचे मी त्यांना सांगितलं. त्याने दुसरा आरोप केलेला आहे की जानेवारी 2021 ला मी मुंबई महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टर्सना बोलवून त्यांच्याकडनं 50 कॉन्ट्रॅक्टरकडनं प्रत्येकी 2 कोटी रुपये जमा करावे अशा प्रकारच्या सूचना त्यांना मी दिल्या. या दोन्ही गोष्टी धादांत खोट्या आहेत. या मी नाकारतोय. मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे आणि माझ्यावरती अशा प्रकारचे खंडणीचे कुठलेही संस्कार नाहीत. म्हणून बाळासाहेबांची शपथ घेऊन आणि माझ्या 2 मुली आहेत ज्या माझ्यासाठी अतिशय जीवश्य कंठस्थ आहेत, या 2 मुलींची आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यांना मी माझं दैवत मानतो त्यांची शपथ घेऊन महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगू इच्छितो की हे सर्व खोटं आहे. हे मला नाहक बदनाम करण्यासाठी केलेले आरोप आहेत. गेले 2-3 दिवस भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आरडाओरडा करत होते की याच्यामध्ये अजून आम्ही एक तिसरा बळी घेऊ. याचा अर्थ त्याला 2-3 दिवसापासून हे प्रकरण शिजवलेलं आहे. काही दिवसापासून त्यांना या गोष्टीची कल्पना आहे किंवा हे प्रकरण त्या लोकांनी तयार केलं आहे सरकारला बदनाम करण्यासाठी. सचिन वाझे आज पत्र देणार होता याची कल्पना कदाचित त्याला अगोदरपासून असेल आणि म्हणून ते अगोदरपासून या बाबतीतला गाजावाजा करत होते आणि सांगत होते की 3री विकेट आम्ही काढणार आहोत. याचा अर्थ सरकारी केंद्रीय यंत्रणेच्या हाताशी घेऊन सचिन वाझेंकडनं जे आज या पत्रामध्ये आरोप केले आहेत त्यात एक आरोप पुन्हा एकदा अनिल देशमुखांवरती केलेला आहे, एक आरोप माझ्यावर केलेला आहे आणि 3रा आरोप अजित पवार जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा जवळचा माणूस म्हणून घोडावत जो आहे त्याच्याबद्दलची माहिती याच्यात दिली आहे की त्याने गुटखा प्रकरणामध्ये मदत करावी अशा प्रकारच्या गोष्टी दिलेल्या आहेत. ह्या जे 2 आरोप माझ्यावर केलेले आहेत याचा माझा कुठलाही संबंध नाही. अशा प्रकारची कुठली चौकशी त्या एसबीयूटीची चालू आहे हे देखील मला माहीत नाही. आणि महानगरपालिकेच्या कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरशी आपल्याला सगळ्यांना माहित आहे, कोणी सांगू शकतं की महाराष्ट्र नगरपालिकेच्या कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरशी माझी ओळखही नाही. आणि त्यामुळे मी आज कुठल्याही चौकशीला सामोरा जायला तयार आहे. मी कुठल्याही चौकशीला मला चौकशीला बोलवावं, माझी चौकशी करावी आणि चौकशी सत्य बाहेर येईल. मग ती आता सीबीआय कालच सीबीआयची ऑर्डर झालेली आहे आणि आज त्या पार्श्वभूमीवरती हे पत्र आलेलं आहे. सचिन वाझेचे जे आरोप आहेत की मी त्याला जानेवारी आणि जून मध्ये सांगितलं होतं, मग गेल्या इतक्या दिवसामध्ये त्याने कधीही या बाबतीत तक्रार केली नाही. परमवीर सिंग यांनी जे पत्र अनिल देशमुखांच्या बाबतीत लिहिलं त्यात देखील ह्याचा कुठेही उल्लेख नाही. सचिन वाझेला अनिल देशमुखांनी पैसे गोळा करायला सांगितला असा आरोप परमवीर सिंगांनी केला होता. ते जे पत्र दिलं ज्याच्या आधारावरती सीबीआय आलं त्याच्यात देखील कुठे उल्लेख नाही. परंतु मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला बदनाम करणं गरजेचं आहे. हा एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे आणि अशा प्रकारची बदनामी करून ह्या सरकारला बदनाम करण्याचं जे धोरण भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेलं आहे त्याचा हा एक भाग आहे. आणि म्हणून कुठल्याही चौकशीला मग ती चौकशी एनआयए करेल. बेसिकली एनआयएची चौकशी ही स्फोटकाच्या प्रकरणातली आहे. त्याचा अजूनही तपास लागलेला नाही की ती स्फोटक कशासाठी ठेवलेली आहे. परंतु हे प्रकरण वेगवेगळ्या दिशेला नेण्याचं काम हे आता चालू आहे आणि म्हणून सीबीआय, एनआयए, रॉ माझी नार्कोटिक्स जरी केली तरी त्या टेस्टला देखील मी तयार आहे.
त्याच्यामुळे कुठल्याही चौकशीला सामोरं जायची माझी तयारी आहे आणि त्याच्यामुळे माझ्या बदनामीसाठी माझी बदनामी करून सरकारची बदनामी करायची हा जो डाव आहे त्याच्यासाठी मी कुठल्याही चौकशीला तयार आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आज ते बोलवलं आहे. आणि ज्या जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे त्यांना वस्तुस्थिती कळावी. ज्या शिवसैनिकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्या शिवसैनिकांना कळावं की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. अशी चुकीची कामं कुठली करणार नाही आणि यापुढे केलेली नाही आणि याच्या पुढे देखील करणार नाही हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आज ते बोलवलं आहे. हिंदी में आपका निवेदन जो आपने कहा वही इसके बाद सवाल प्लीज अरे लाइव जा रहा है. आज एनआईए कोर्ट में सचिन वाजे ने एक खत दिया है जिस खत में उन्होंने माननीय माजी गृह मंत्री अनिल देशमुख, अनिल परब और अजित पवार के एक निकटवर्तीय श्री घोड़ावत इनके ऊपर आरोप किए हैं. मेरे ऊपर जो आरोप किए हैं जिसमें उन्होंने कहा है कि एसबीयूटी प्रोजेक्ट के ट्रस्टियों को मैं वो बुलाए और 50 करोड़ रुपया उनसे मांगे. दूसरी बात उन्होंने कहा है कि मुंबई महानगर पालिका के कॉन्ट्रैक्टर से हर कॉन्ट्रैक्टर से 2-2 करोड़ रुपया जमा करे. मुझे आज भी ये पता नहीं चल रहा है कि सचिन वाजे एक पीआई था और मैं कौन से कैपेसिटी में उसको ये बात कह सकता हूं और उससे ये बात कर सकता हूं कि वो इस चीज को हमारे लिए कुछ काम करे. आज सेंट्रल एजेंसी के तरफ से आज ये जो कुछ बीजेपी के लोग 2 दिन से ये कह रहे थे कि अनिल परब का नाम आने वाला है, अनिल परब को रेजिग्नेशन देना होगा. उस 2 दिन के दौरान ही हमें ये पता चल रहा था कि जानबूझ के कुछ ना कुछ ये हो रहा है, क्योंकि 2-3 दिन से पहले ये बोल रहे हैं कि अनिल परब को रिजाइन करना पड़ेगा. इनको कैसे पता था कि सचिन वाजे ऐसा कोई खत देने वाला है? इसका मतलब यह है कि सरकार को बदनाम करने के लिए जो रणनीति बनाई गई है और महाराष्ट्र के मंत्रियों को बदनाम करके सरकार को बदनाम करना है, ऐसा उसमें ये जो दिखाई दे रहा है सामने दिखाई दे रहा है. सचिन वाजे ने अगर जुलाई में या जनवरी में मैंने उससे कुछ बात कही थी तो आज तक वो किसी को क्यों नहीं बताई? कल सीबीआई आने के बाद में आज लेटर लिखा जाता है. परमवीर सिंह ने जो आरोप किए थे सरकार के मंत्रियों पे, उसमें कहीं पर यह लिखा नहीं था कि अनिल परब भी इसमें आरोपी है, अनिल परब ने भी कोई मांग की है. मतलब कमिश्नर के लेटर में कोई चीज नहीं है. आज अचानक से सचिन वाजे कोर्ट को कुछ लेटर लिखता है. इसका ये मतलब है कि सचिन वाजे से ये कुछ चीजें करवाई जा रही है जहां तक सरकार की बदनामी हो सकती है, ज्यादा से ज्यादा सरकार को बदनाम करने की कोशिश की है. मैं आपके माध्यम से महाराष्ट्र की जनता को बताना चाहता हूं, मैं शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी का कार्यकर्ता हूं, उनकी सोच में भला पड़ा हूं और मेरी 2 बेटियां हैं जिनको मैं बहुत चाहता हूं. ये दोनों की सौगंध खा के मैं कहता हूं कि ऐसा कोई काम मैंने किया नहीं है. ये दोनों कामों से मेरा कोई संबंध नहीं है, लेकिन मुझे बदनाम करके सरकार को बदनाम करने की ये जो रणनीति चल रही है, इसलिए मैंने आज आपको यहाँ पर बुलाया है. क्योंकि 25 दिन हो गए सचिन वाजे को अरेस्ट करके, लेकिन आज तक कभी ये चीज आई नहीं. कल सीबीआई आने के बाद में अचानक ये चीजें आती है. इसका मतलब माहौल खराब करना है, सरकार को बदनाम करना है और ये सब चीजें बनी बनाई जा रही है. और भारतीय जनता पार्टी के लोग पहले से चिल्ला रहे कि ऐसा होने वाला है, कुछ ना कुछ तो होने वाला है और चीजें बाहर आने वाली है और विकेटें गिरने वाली है. इसका मतलब यह है कि ये सब लोगों को मालूम था कि कल क्या होने वाला है और उसकी तैयारी वो लोग पहले से कर रहे हैं. और इसलिए मैंने आज ये फैसला किया है, कोई भी इंक्वायरी हो, फिर वो सीबीआई की हो, एनआईए की हो, रॉ की हो या कोई भी इंक्वायरी हो, सभी किसी भी तरह की इंक्वायरी को मैं सामने जाने के लिए तैयार हूं. मेरी कोई भी इंक्वायरी करे, मेरी नार्को टेस्ट भी करनी है तो करो,
इसके लिए भी मेरी तैयारी है, कोई भी इंक्वायरी के सामने जाने के लिए मैं तैयार हूं, लेकिन ये बदनामी का कारण जो काम जो चल रहा है वो रोकना चाहिए और वहां पर इंक्वायरी में जो सच बातें हैं सामने खुल के आएगी। पहिलं पत्र आलं परमवीर सिंगांचं, दुसरं पत्र आता वाजेंचं आलं। सरकार विरोधात ही पत्रबाजी सुरू आहे, याला लेटर बॉम्ब म्हणून उल्लेख केला जातो आहे। सरकार कशा पद्धतीने याला आता सामोरं जाणार आहे? कारण परमवीर सिंग प्रकरणानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारची बदनामी झाली, आता हे दुसरं पत्र आलं, बदनामी होते। सरकारची बदनामी करण्यासाठीच अशा प्रकारची पत्र लिहिली जात आहेत। ज्या पद्धतीची पत्र लिहिली जात आहेत त्याच्यात सरकारची बदनामी, मला तुम्ही सांगा की गेले इतके दिवस सचिन वाझे कस्टडीमध्ये आहेत, सचिन वाझेने आजपर्यंत कोणाकडेही तक्रार केली नाही आणि एनआय कोर्ट हे स्फोटकाच्या या संदर्भात आपल्यासोबत प्रतिक्रिया देण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत। प्रवीणजी, काय सांगाल? मंत्री अनिल परब यांनी नार्को चाचणीला देखील तयारी दर्शवलेली आहेत आणि सगळे आरोप फेटाळलेले आहेत। नाही, चांगलं आहे। अनिल परब यांनी चौकशीला सहकार्य करण्याची भूमिका घेतली असेल तर निश्चितच ती स्वागतार्ह आहे। कारण अनेक दिवस आठवडाभर या ठिकाणी आणखी काही मंत्र्यांचा सहभाग असेल अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात होती आणि आता तर त्या केसमध्ये आरोपी सचिन वाझे यांनी कोर्टामध्ये पत्र सादर केलं आहे आणि त्याच्यामुळे त्या अनुषंगाने ज्या गोष्टी तपासणी असेल, चौकशी असेल, त्या संबंधित अथॉरिटी करतीलच आणि सुदैवानं अनिल परब त्यांना सहकार्य करणार आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीच्या नावानं खडे फोडण्याची काही आवश्यकता नाही। का भारतीय जनता पार्टीनं खंडेचं टार्गेट ठरवून दिलं होतं का? भारतीय जनता पार्टी बदल्या प्रमोशन मध्ये आली होती का? आता समाजामध्ये अशा गोष्टी पुढे आल्यावर विरोधी पक्ष म्हणून जर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची भूमिका घेतली तर आमचं षडयंत्र कसं काय? षडयंत्र असेल तर तपास यंत्रणा आहे, त्या ठिकाणी सीबीआय आहे, एनआयए आहे, पोलीस आहे, प्रवीणजी योग्य तेच करतील ना। न्यायालय हे सगळ्यात आपल्यात श्रेष्ठ आहे ना, बरोबर। आणि त्याच्यामुळे न्यायालय आता त्या ठिकाणी सीबीआय चौकशी करतंय आणि त्याच्यामुळे योग्य त्या गोष्टी यथावकाश पुढे येतील। भारतीय जनता पार्टीला राजकारण करण्याची आवश्यकता नाही, जे पेरलंय ते या ठिकाणी चौकशीतून उगवणार। प्रवीणजी, अनिल परब नार्को चाचणीला तयार आहेत, तुम्ही विरोधक म्हणून नार्को चाचणीची मागणी कराल का? नाही, आता आम्ही मागणी करण्यापेक्षा आता स्वतःच ते तयार आहेत आणि उद्या जर त्या ठिकाणी एजन्सीना वाटलं तर त्या ठिकाणी निश्चितपणे ते करतील। अच्छा। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसांना भाजप बदनाम करतंय असं देखील मंत्री अनिल परब म्हटलेले आहेत, या विषयी तुमची काय प्रतिक्रिया असेल? नाही, आम्ही बदनाम करायला आणि लोक बदनाम व्हायला एवढी काही लोकांना मूर्ख समजण्याचं कारण नाही। नक्कीच आज पूर्णतः अधिवेशन झाल्यापासून संजय राठोड प्रकरणापासून, अनिल देशमुख प्रकरणापासून ते आता या प्रकरणापर्यंत महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये या सरकारची प्रतिमा पूर्ण संपून गेली आणि त्यामुळे आता बदनामी काय राहिली असं मला वाटत नाही आणि आम्ही पक्षीय बदनाम करण्याची आवश्यकता नाही। जनतेच्या मनामध्ये ते सरकार बदनाम झालेलं आहे हे आपण कुणाशी चर्चा केल्यावर आपल्या लक्षात येईल। नक्कीच प्रवीणजी, अतिशय महत्वाची प्रतिक्रिया तुम्ही जय महाराष्ट्राकडे पोहोचवलेली आहे, तुर्तास धन्यवाद। कोर्टात ऍडमिसिबल झालंय की नाही, खरं म्हणजे या पत्राची दखल कोर्टाने घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे हा कायदेशीर विषय आहे। मला जे काही कायदा कळतो त्याच्यामध्ये या पत्राची दखल काही कोर्ट घेईल असं मला वाटत नाही। तरी देखील एक प्रकारच्या अशा प्रकारची लेटर्स बाहेर काढून जे काही बदनामीचं लेटर बॉम्ब, त्यांना असं वाटत असेल की लेटर बॉम्ब आहे, परंतु अशा बॉम्बमुळे आमच्यावरती काही परिणाम होणार नाही। त्याचं कारण असं आहे की अशा कुठल्याही कृत्यामध्ये आमचा सहभाग नाही। कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तुम्ही तयार आहात? केंद्राचा दबाव आहे, ज्या यंत्रणा आहे त्या केंद्रीय यंत्रणा आहे, उद्या सीबीआयची चौकशीची मागणी जरी सीबीआय चौकशी लागली तर तुमची भूमिका काय असणार? मला चौकशीला बोलवलं तर मी जाईन ना समोर। राजीनामा देऊन मी बिलकुल राजीनामा देणार नाही। त्याचं कारण असं मी कुठलंही पाप केलेलं नाही आणि त्याच्यामुळे मला चौकशीला बोलवा। मी जर दोषी असेल तर मला फासावर लटकवतील माझे पक्षप्रमुख, परंतु मी कुठल्याही चौकशीला सामोरं जायला घाबरत नाही। मी कुठल्याही चौकशीला सामोरं जाईल। प्रश्न हा आहे की त्या लोकांनी अशा प्रकारचे लेटर बॉम्ब टाकायचे आणि आम्ही धडाधड राजीनामा द्यायचे, हा त्यांचा उद्देश आहे। आणि म्हणून मी जर कुठलं पाप केलेलं नसेल
तर मला कुठल्याही चौकशीला सामोरं जायला घाबरण्याचं काही कारण नाही. परंतु साहेब, मुख्यमंत्र्यांशी याच्यात काही संवाद झाला आहे का? हे पत्र थेट तुमच्या मला आता कळलं पत्र, म्हणून मी ताबडतोब आपल्याला पहिलं बोलवलं, आपल्याशी बोलून नंतर मी मुख्यमंत्र्यांकडे जाईल. दोन अधिकाऱ्यांची चौकशी झाली, त्या संदर्भातलं स्टेटमेंट त्यांचे बाहेर आले. याच्यामध्ये परमबीर सिंग यांनी ते पत्र लिहिलं, याच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा अशा पद्धतीनं हे लेटर मी पुन्हा एकदा सांगतो की वाजेचे पत्र हे काही खरं आहे असं मला वाटत नाही. कदाचित उद्या हे देखील खोटं ठरेल, परंतु उद्देशच हा आहे की अशा प्रकारची पत्रकं बाहेर काढायची, मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा, गोंधळ निर्माण करायचा आणि सरकारची प्रतिमा बदनाम करायची, सरकारचे मंत्री कसे खराब आहेत अशा प्रकारचं चित्र निर्माण करायचं, हा याच्या मागचा उद्देश आहे. या पत्रातला कंटेंट आता वाजे तर आतमध्ये आहे, काय माहिती कशा पद्धतीने हे पत्र त्यांच्याकडनं आलंय, कुठल्या टर्म्स वरती आलेलं आहे. त्यामुळे म्हणून माझं म्हणणं असं आहे की या काय ज्याची कशाची चौकशी व्हायची ती चौकशी होऊन जाऊ देत. मला ज्या चौकशीला बोलवतील मी चौकशीला जाईल आणि त्याच्यात काय ते सत्य बाहेर येईल. पण हे पत्र आता बाहेर आलेलं आहे, पत्र बाहेर आल्यामुळे तुमची जी बदनामी झाली आहे, तर या प्रकरणात तुम्ही नुकसानी संदर्भात काही पाऊल? मी पूर्णपणे कायदेशीर लढणार, मी लढणारा कार्यकर्ता आहे, मी पूर्णपणे लढाईच्या तयारीत आहे. त्याचं कारण असं आहे की असं घाबरवून किंवा अशा प्रकारच्या धमक्या देऊन किंवा अशा प्रकारचे आमच्यावरती आरोप करून मी बिथरणारा कार्यकर्ता नाही. मुख्यमंत्र्यांचे आपण निकटवर्ती आहात, तर तुम्हाला टार्गेट करणं की मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणं? मला टार्गेट करूनच मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्याचा हा प्रयत्न दिसतोय, कारण हे जे दोन विषय आहेत हे माझ्याशी संबंधितच नाहीयेत. हे दोन्ही विषय जे आहेत याच्यामध्ये माझा संबंध काय? सर, जिस प्रकार की ट्रिक आपको लग रही है, जिस प्रकार से हर एक एलिगेशन के बाद मिनिस्टर्स के रेजिग्नेशन को लेकर, ये फ्रस्ट्रेशन है भारतीय जनता पक्ष का. मंत्री अनिल परब यांची पत्रकार परिषद आपण पाहिलेली आहेत. आपल्यासोबत प्रतिक्रिया देण्यासाठी महेश तपासे जोडले गेले आहेत. महेशजी, काय सांगाल? अनिल परब यांनी सगळे आरोप धुडकावलेले आहेत आणि त्यांनी नार्को चाचणीला देखील तयारी दर्शवलेली आहेत. या संदर्भातली काय प्रतिक्रिया असेल तुमची? मंत्री अनिल परब यांना जाणून बुजून टार्गेट करण्याच्या संदर्भात आता नव्हे पण सुरुवातीपासूनच याचा सुतोवाद भारतीय जनता पार्टीचे नेते आणि अध्यक्ष चंद्रकांत दादा आणि बाकीच्यांनी पण केला होता. आणि आता मला एक प्रश्न असा आहे की एखादा व्यक्ती एनआयच्या तावडीमध्ये त्यांच्या कैदेमध्ये आणि त्यांनी एनआयला दिलं काय जबाब, खरा खोटा हा नंतरचा विषय, पण तो जबाब बाहेर येतोच कसा? जाणून बुजून सरकारची आणि सरकारमधल्या मंत्र्यांची प्रतिमा हनन करणं, त्याची प्रतिमा खराब करणं हा एक रचलेला षडयंत्र आहे. आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा हा डाव आजपासून नाही, गेल्या 1.5 वर्षापासून चालू आहे. हा त्याचा कळस आहे, पण हा देखील पूर्ण होणार नाही. महाविकास आघाडी सक्षमतेने सर्व आरोप फेटाळून जनतेच्या मनामध्ये चांगलं काम करत आहे, हे बघवत नाही भारतीय जनता पार्टीला, म्हणून अशा पद्धतीने चालू आहे. नक्कीच महेशजी, धन्यवाद. तुम्ही तुमची महत्वाची प्रतिक्रिया जय महाराष्ट्रकडे पोहोचवलेली आहे. बीजेपी मेरा इस्तीफा मांग नहीं सकती. सर, वारंवार जे आरोप होत आहेत, बदनामी होते, यामुळे आता एक असं वातावरण निर्माण झालं की हे सरकार कधीही कोसळू शकतो. तर तशी परिस्थिती ही स्वप्न बघतायत ते की अशा प्रकारचे आरोप करून सरकार कोसळलं जाईल किंवा सरकार पाडता येईल. त्यांचे सगळे प्रयत्न चालू आहेत की सरकार पाडण्याचे किंवा सरकारला बदनाम करण्याचे, पण मला असं वाटत नाही की त्यांच्या ह्या प्रयत्नांना यश येईल. परंतु साहेब, मध्यंतरी एक अशी चर्चा किंवा अशा बातम्या आलेल्या की तुमचा गृह खात्यामध्ये हस्तक्षेप वाढतो आणि त्याबाबतची नाराजी जे मंत्री अनिल परब यांची पत्रकार परिषद आपण पाहिलेली आहेत. वाझेच्या आरोपांबाबत अनिल परब यांनी महत्वाची भूमिका मांडलेली आहे. मी काहीही केलेलं नाही, त्यामुळे मी राजीनामा देणार नाही असं देखील ठामपणे अनिल परब यांनी सांगितलेलं आहे. माझ्यावर खंडणीचा संस्कार नाही असं वक्तव्य देखील अनिल परब यांनी पत्रकार परिषदेच्या दरम्यान केलंय. वाझेचे आरोप हे सरकारला बदनाम करण्यासाठी आहेत असं देखील अनिल परब यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जायला तयार आहे. सगळ्या प्रकारच्या चौकशीची तयारी देखील मंत्री अनिल परब यांनी दर्शवलेली आहे.